आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महानगरात टोमॅटोची 100 आवक थंडावल्यामुळे मुंबई, दिल्ली, चेन्नई या प्रमुख महानगरांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर हे 70 ते 100 रुपयांवर। 5वी आणि 8वी बरोबर 4थी आणि 7वीची सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार। राज्यातील बहुतांश शाळा 4थी किंवा 7वी पर्यंतच असल्यामुळे हा निर्णय। राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटी अनुदान मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं या संदर्भात ट्विट। फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार। 21 सप्टेंबरला एमपीएससी गट क सेवा मुख्य परीक्षा। परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। मुंबईच्या दहिसर इथल्या 95 महिलांनी भारत-पाक सीमेवर जवानांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला। दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या महिला जैसलमेरला पोहोचल्या, तर या अनोख्या रक्षाबंधनानं जवानही भावूक झाले। राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आता महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार। यासाठी कार्यवाही सुरू करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांची मंजुरी। ऊसतोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानामध्ये दुप्पट वाढ होणार। ऊसतोड कामगारांच्या कष्टामुळे साखर कारखान्यांचा हा गाळप सुरळीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य। बुलढाण्यामध्ये संत गजानन महाराजांच्या शेगावला वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मंजूर। राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या प्रयत्नांना यश। माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टात संयुक्त याचिका दाखल करणार। मठाच्या परिसरात हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय।